नमस्कार, मी किरण खोत, राहणार माजिवडा, ठाणे. मला प्रोस्टेट ग्रंथींचा थोडा त्रास होत होता. त्यामुळे वारंवार लघवी व्हायची आणि ते होल्ड करता येत नव्हते. त्यासाठी मी ॲलोपॅथिकची सुद्धा ट्रीटमेंट माझी सुरू आहे. पण मी यूट्यूबवर एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की ॲलोपॅथिकपेक्षा आयुर्वेदमध्ये जरा जास्त चांगला रिझल्ट मिळतो. म्हणून मी माझ्या परिसरात जवळपास कोण आयुर्वेदिक डॉक्टर आहे तर ते गुगल मॅपवर सर्च केलं. त्या सर्चमध्ये मला डॉक्टर नैना अलका विषे हे नियर बायमध्ये मला सापडलं. चैतन्य आयुर्वेदिक क्लिनिक म्हणून त्यांचं क्लिनिक आहे उथळसरला. तर मग मी त्यांना संपर्क केला आणि मग मी त्यांच्याकडे ट्रीटमेंट सुरू केली. ट्रीटमेंटमध्ये असं होतं की बस्ती आणि मसाज. त्या बस्ती आणि मसाजमुळे मला बराचसा वात माझा शरीरातला कमी झाला. ॲक्च्युली मला अजून एक त्रास होता. माझा डावा हात कुठली वस्तू उचलताना थरथरायचा. तर तो बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 80-90% कमीच झाला त्यामुळे. आणि आता थरथरतो का? दाखवा हात. आता माझा हात तेवढा थरथरत नाही जेवढं म्हणजे ग्लास धरला तरी सुद्धा थरथरायचा. आता तेवढा थरथरत नाही. आधी मोबाईल वगैरे धरला? आधी मोबाईल किंवा कुठली वस्तू हातात पकडली की थरथरायची. असं होल्ड करता येत नव्हतं व्यवस्थित. तर तोही बऱ्यापैकी कमी झाला आहे. आणि युरिनचंही जवळजवळ 80 ते 85% पूर्ण आता त्याच्यावर कंट्रोल आला आहे. असं हे होत नाही आहे. रात्रीसुद्धा 2दा जावं लागायचं ते आता म्हणजे पूर्ण झोप पूर्ण झाल्यावरच सकाळी मी जातो. आता काही तसा त्रास नाही आहे. बरंचसं कमी झालं आहे. म्हणजे बराचसा मला चांगला अनुभव आला आहे डॉक्टरांचा. त्यांनी खूप चांगलं गाईड केलं मला आणि चांगली ट्रीटमेंट दिली. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्स अ लॉट.